1982 साली मुंबईतल्या गिरण्यांचा संप झाला. हा संप दीर्घकाळ चालला. म्हणजे खरं तर तो इतका दीर्घकाळ चाललेला आहे की तांत्रिक दृष्ट्या तो संप आजही संपलेला नाहीये, कारण ज्याने तो सुरू केला तेच आज हयात नाहीयेत. ह्या गिरण्यांच्या संपाच्या अगोदर मुंबईतल्या गिरण्या हे एका अर्थाने या शहराचं शक्ती केंद्र होतं, पण लाखो लोक त्यानंतरच्या काळामध्ये त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. जर गिरण्यांचा संप यशस्वी झाला असता तर एक मोठी कामगारांची ताकद भारतामध्ये उभी राहू शकली असती आणि त्यामुळे केंद्रीय पातळीपासून राज्याच्या पातळीपर्यंत एक संघटित ताकद वापरून गिरणी कामगारांची शक्ती पूर्णतः नेस्तनाबूत केली गेली. 82 ला संप झाला गिरणी कामगारांचा. 84 पर्यंत तो संप फिसकटला, पण त्यानंतर गेली 42 वर्ष आजही त्या गिरण्यांमधनं बाहेर पडलेल्या गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना मुंबई शहरात, मुंबईच्या उपनगरांमध्ये पुरेशी घरं मिळाली नाहीत. आता परिस्थिती अशी आहे की शेलू वांगणी पासून पनवेल पर्यंत या लोकांना घरं मागायला जावं लागतंय. म्हणजे एकीकडे अत्यंत धनदांडग्या लोकांना शहराच्या पोटात जमिनी जवळपास फुकट दरामध्ये मिळत आहेत आणि जे मुंबईचे खरे भूमिपुत्र आहेत गिरणी कामगार, त्यांना मात्र स्वतःच्या जमिनी मिळवण्यासाठी मरमर करावी लागते. या प्रकारची गंभीर परिस्थिती मुंबई शहरामध्ये आहे. गिरण्या बंद पडल्या, पाडल्या गेल्या. त्यानंतर बंद पाडल्या गेलेल्या गिरण्यांच्या ज्या जमिनी मोकळ्या झाल्या त्या जमिनींकडे रिअल इस्टेटच्या अंगाने फक्त पाहिलं गेलं आणि त्यामुळे या सगळ्या जमिनी ताब्यात घेऊन त्यामध्ये मोठ्या इमारती कशा बनवाव्यात, म्हणजे ज्याला मिल ते मॉल अशा प्रकारचं ट्रान्झिशन, अशा प्रकारचं स्थित्यंतर म्हटलेलं आहे. गिरण्यांच्या जमिनीच्या बाबतीमध्ये दत्ता इसवलकर नावाचे गिरण्यांच्या चळवळीतले एक कार्यकर्ते मला एक 15-20 वर्षापूर्वी असं म्हणले होते की गिरण्यांच्या जमिनींचा पुनर्विकास झाला की तिथे कुठल्याही कोपऱ्यात गिरणी राहूच शकणार नाही, कारण गिरण्यांची धुराडी या धनदांडग्या माणसांना बघायला आवडणार नाही. एक आणि दुसरं म्हणजे आता तुम्ही जिथे गिरण्यांच्या चाळी आहेत त्याच्या मागच्या भागांचं जेव्हा मोठ्या टॉवर मध्ये रूपांतर होतं तेव्हा चाळीत राहणारे लोक मराठी आहेत, टॉवर मध्ये राहणारे लोक अमराठी आहेत आणि ह्या चाळीमध्ये राहणाऱ्या लोकांचा त्या टॉवर मध्ये राहणाऱ्या लोकांना त्रास होतोय, कारण त्यांच्या लेखी हे घाटी आहे, हे मांसाहारी आहेत आणि हे न आवडणारे लोक आहेत. या प्रकारची वर्ग व्यवस्था आपण आपल्या राज्यामध्ये, आपल्याकडल्या शहरांमध्ये केली